मी आपल्या सर्वांचं स्वागत करते की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण नारदीय कीर्तनमाला चालू आहे आपली. त्या नारदीय कीर्तनमालेचा आज दुसरं पुष्प आहे आणि त्यासाठी आपल्याला लाभलेल्या आहेत सौ संजोत केतकर आणि आजचा कीर्तनाचा विषय आहे संत सखू. तर आपण पहिल्यांदा मी श्री व सौ पारगावकर यांना आमंत्रित करते स्टेजवर. त्यांचा सत्कार करावा आणि नितीन पंडित हो दे हां. आणि श्री पारगावकर सरांना विनंती करते की त्यांनी नितीन पंडित आणि अंकित कुंभार यांचा सत्कार करावा. ओळख करून द्यायची असते, पण आपण थोडासा त्यात बदल करणार आहोत. आधी संजोतताईंना थोडं ऐकूया आणि मध्यंतरात त्यांची अधिक ओळख करून घेऊया. त्यांच्या बोलण्यातनं त्यांच्या एक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. देवर्षि नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे. वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला. जयाने सदा वासनामार्थ केल्या. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती सद्गुरुनाथ महाराज के जय. जय रघुवीर मंगलमूर्ती. तुमचा आवाज जरा येऊ दे. एरवी बायकांचा आवाज किती असतो हे मी न सांगितलेलंच बरं. पुंडलिक वरदा. हां, असं बायकांना जरा फुलवावं लागतं. कीर्तन सुरू करण्याआधी माझी एक अट सांगते, चालेल ना? हो म्हणा. हां, समजा घरातल्या आपल्याच मुलीनं आपल्याला एक अट घातली आहे आणि ती अट पूर्ण करण्यासाठी आजचा उद्याचा नवे नवे ह्याही पुढची सगळी जेवढी कीर्तन आहेत ती लक्षात ठेवायची. कधीच कीर्तनाला मी जरी शरीररूपानं एकटी गेले, एकटी कीर्तन सादर केलं तरीसुद्धा मला सहकीर्तन अपेक्षित असतं.
म्हणजे काय? तुम्ही म्हणाल साथीदार तर आम्ही आयोजित केलेत, आता तुम्हाला अजून काय? नाही, तुम्ही माझ्याशी बोलायचं आणि मी तुमच्याशी बोलत बोलत सहकीर्तन करायचं. काय असतं, सामूहिक केलेली उपासना भगवंताला अधिक प्रिय होते. सगळं वातावरण छान निनादून जातं. याचा अनुभव तुम्ही जर आज मला साथ दिलीत तर आजपासूनच घ्याल ना? हो, घ्याल अशी खात्री बाळगते आणि कीर्तनाला सुरुवात करते. हरे जय जय राम, राम कृष्ण हरे, हरे जय जय राम, राम कृष्ण हरे, कृष्ण हरे, कृष्ण हरे, हरे जय जय राम. वा, वा वा वा. राम कृष्ण हरे, कृष्ण हरे, कृष्ण हरे, हरे जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम, राम राम हरे, जय जय राम. नवनिरदसम नवनीता प्रिय, नवनिरदसम नवनीता प्रिय, नवल विनोद विहारी, विहारी हरि जय जय राम. जय जय राम, जय जय राम, जय जय राम, हरे
जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम राम हा वंदन करू तुझला गजानन वंदन करू तुझला गजानन वंदन करू तुझला गजानन वंदन करू तुझला गजानन गजानना विघ्ननाश
राम सीताराम म्हणा. राम 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 राजा राम सीताराम. आवाज येऊ दे. राम राम राजा राम सीताराम. राम 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 राजा राम सीताराम. श्री राम 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 राजा राम सीताराम. राम 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 राजा राम सीताराम. राम राम राजा राम सीताराम. राम 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 राजा राम सीताराम. श्री राम 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 राजा राम सीताराम. राम 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 राजा राम सीताराम म्हणा. राम राम राजा राम सीताराम. राम 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 राजा राम सीताराम. श्री राम 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 राजा राम सीताराम. राम 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 राजा राम सीताराम. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. देवर्षी नारद महाराज की. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की. छत्रपती शिवाजी महाराज की. गोमाता की. बल्लाळेश्वर भगवान की. जय जय रघुवीर मंगलमूर्ती. जरा शार्पनेस कमी ठेवा म्हणजे झांजेचा जो कर्कश आवाज येतो त्याचा त्रास नाही होणार. बाहेर कमी येतोय का? मग ठीक आहे. सगळ्यांना माहिती असणारा अभंग. वेगळं काहीतरी सांगण्यापेक्षा म्हटलं जे माहीत आहे त्याचीच पुनरावृत्ती झालेली कधीही चांगली असते. दोन फायदे असतात. एक आनंद वाटत असतो की चला आज जे सांगितलं त्यातलं मला थोडंसं काहीतरी येत होतं. आणि अजून एक श्रोत्यांचा स्वार्थी अनुभव असा आहे की तिला आठवलं नाही पण मला ते आठवलं. म्हणजे आम्ही मुद्दाम आठवत नाही अशा वेळी. पुंडलिक वरदा म्हणता आला तर माझ्याबरोबर म्हणा. तुम्ही ज्या अर्थी एवढं छान संगीत ऐकताय मला येत नसताना सुद्धा त्या अर्थी तुम्हाला सगळ्यांना गाता येतं असं मी इथे गृहीत धरते. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी. उणे पडोने दे त्याचे वारे सोशे आघाताचे. उणे पडोने दे त्याचे वारे सोशे आघाताचे. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी. अंगा आपुले ओढोनी त्याला राखितो निर्वाणे.
विश्वकृपाकरी ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपाकरी ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपाकरी. श्रीराम. इथे फक्त कोणाचं तरी घड्याळ ठेवा. आता काय म्हणजे फक्त मला माहीत असावं म्हणून तुमचं ठेवता का? चांगलं मोठं आहे, छान. किती वाजवायचेत? पुंडलिक वरदा. कोणच काही बोलत नाही. चालू देत असं पण कोण म्हणत नाहीये. चालू दे. बर, पण तरी मला एक अंदाज हवा. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी. कोणाचा अभंग आहे? म्हणे नाम याची दासी. म्हणजे कोण? नामदेव महाराजांची दासी असणारी संत जनाबाई. पंढरीच्या पांडुरंगाला आपले आई वडील मानलं. वय वर्ष अवघं 5 ते 6 आई बाबांसोबत पंढरीला गेली आणि आईला सांगितलं आता मी इथंच राहणार. हाच माझा आई, हाच माझा बाबा. कोण? पांडुरंग. जरा बोलते राहा. अगदी शेवटच्या टोकार मला इथनं सगळे दिसत आहेत. पांडुरंग माझ्यासाठी सर्वस्व आहे. तुम्ही सोडून जा. आईवडिलांनी खूप समजावलं, अगं तुझं वय काय, आत्ता तू बोलतेस काय, काय चाललंय तुझं? नाही म्हणाले, मला इथंच राहायचंय. अत्यंत हालाखीची परिस्थिती असल्यानं आई वडिलांनी तिला तिथंच ठेवलं. जे भगवंतापुढं प्रसाद म्हणून येत होतं ते ती खात होती. लहानग्या मुलीला बघितलं नामदेवरायांनी, जे नामदेवराय पांडुरंगाचा सखा आहेत. आम्ही सगळे कथा सांगतो की पांडुरंग नाम्याच्या हातून जेवत होता, इतकं सख्यत्व होतं. अशा नामदेवांनी विचारलं, बाबा कोण आहे तुझं? कोण नाही, हा काय अख्खा पांडुरंग माझाच आहे. हो तुझा आहे, पण इथंच राहणार? हो म्हणाली, इथंच राहणार. खाणार काय? इथं येत आहे ना प्रसाद म्हणून, थोडंसं खाते, माझं पोट केवढं, थोडंसं खाते म्हणाली. हे बघ, इथे राहा, काहीच हरकत नाही, पण थोडंसं शिक्षण पाहिजे की नाही, थोडंसं लिहिता वाचता यायला पाहिजे, तेव्हा माझ्या घरी येशील, मी तुला व्यवस्थित खायला प्यायला देईन. आपली पत्नी राजाईला सांगितलं तिला आपल्या घरी घेऊन जाऊया. काय मंडळी, फार सावधतेनं बोलावं लागतं. अनेक जी बुद्धिवादी हॅशटॅग बुद्धिवादी जी लोक असतात ते अर्थाचा अनर्थ करायलाच बसलेली आहेत. पुंडलिक वरदा. तेव्हा दोघं पती पत्नी ह्या जनाईला घरी घेऊन आले. तिला शिकवतायत. काय शिकवलं? पांडुरंगाची भक्ती कशी करायची हे शिकवलं. आणि काय केलं? घरातली थोडी कामं शिकवली. घरात राहणारेच म्हणल्यावर थोडासा आम्हाला हात मदतीचा, सगळं काही करायला शिकवलं. मंडळी, ही जनाई लौकिकदृष्ट्या काहीच शिकली नव्हती, पण आज तिचे जे अभंग आहेत त्यांच्या अभंगावर PhD करणाऱ्यांची संख्या कमी नाही. कशामुळं प्राप्त झालं? एवढा लौकिक कशामुळं मिळाला? एकच गोष्ट केली, एकच काम केलं. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी. काय केलं? सख्यत्व केलं. सख्य म्हणजे हां, नातं सांगू नका, हा माझा सख्खा भाऊ. सख्य म्हणजे मैत्री. तुमची नाही का कोणाशी मैत्री? आहे ना? का सांगावी वाटत नाही? आहे की नाही? हो म्हणा की. हां, मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याला प्रत्येक पायरीवर असं वाटतं की माझ्या सोबत कोणीतरी असावं, माझा मित्र असावा, माझी मैत्रीण असावी. मनुष्य हा सोबतीनं चालणारा आहे, एकटा राहणारा नाही.
थोडे दिवस वाटतं घरातल्या बायकांना की सगळं सोडून बाई कुठंतरी निघून जावं, म्हणून कुठल्या तरी टूर बरोबर 4 दिवस जातात आणि 5व्या दिवशी पुन्हा घरी येतात. बरं 4 दिवस गेल्यानंतर नुसते शांत बसतील का नाही, सारखे 17 वेळा फोन, जेवली का, खाल्लं का, झोपली का, औषध घेतलं का, करताना हो म्हणा. हां, नाहीतर जाताना कुठल्या तरी मैत्रिणीला तरी सांगता बाबा की थोडा वेळ घरी लक्ष दे, बघ जरा घरात काय चाललंय. मी नाही म्हटल्यानंतर मग आमचा अहंकार येतो मध्ये. सख्य करायचं, मैत्री करायची, अपेक्षितच आहे मैत्री करणं. एकट्यानं अख्खं आयुष्य काढणं शक्य नाही. बरं नात्यांच्याही पलीकडं मैत्री असते ना. काही गोष्टी अशा असतात की बाबा मी माझ्या नात्यात नाही बोलू शकत, मी माझ्या आईला नाही सांगू शकत, बायकोला नाही सांगू शकत, मग कोणाला सांगतो, मित्राला, मैत्रिणीला. मन लवकर मोकळं होतं का, कारण समोरचा जो ऐकणार आहे तो ऐकून घ्यायचं म्हणून ऐकत असतो, सल्ला देण्यासाठी ऐकत. मैत्र हवं, मैत्री हवी. कशी मैत्री हवी, तर मैत्री अशी हवी की जी आपल्याला उत्कर्षाप्रत नेईल, आपलं कल्याण करेल. नाहीतर जाता जाता बाजारातनं आत्ता मी चाललो होतो, मित्र दिसला, कुठं चालला रे बाबा, काही नाही कीर्तनाला चाललो, इथं राम मंदिरात छे कीर्तन बिर्तन काय ऐकतो, चल. कुठं चालला, शरीराचा भार पेलणारे हे बार. पायांबद्दल बोलते मी, पुंडलिक वरदा. मला काय सांगायचं लक्षात आलं ना, हो म्हणा. हां, मैत्री कशी हवी, सुभाषितकार खूप छान साधं सोपं वर्णन करून सांगतात. अहो कोळसा उष्णतई हात पोळे, जसा थंड होता करी हात काळे. तशी मित्रता शत्रुता दुर्जनाची, सदा जाचकारीच ती होय साची. राजाधिराज रामचंद्र भगवान की. तुमचा आवाज का गेला, जय जय. हां, लक्षात घ्या, तुम्हाला म्हणून सांगते, घरी बोलता येत नाही, इथं भरपूर मोठ्याने बोला, पुंडलिक वरदा. नाही पटलं, इतकी दहशत आहे, पुंडलिक वरदा. आता कसा आवाज आला, श्रीराम. काय सांगत होते, अहो कोळसा उष्णतई हात पोळे. काय संग कोणाचा धरायचा म्हणाले, कोळशाचा. कोळसा म्हणजे जे लाकूड भाजून तयार होतं की त्याचा कोळसा तयार होतो, माहिती आहे ना सगळ्यांना. हां, कोळसा हातात घेतला काय होतं, हात काळे होतात. स्वच्छ पांढरे कपडे, एक स्पर्श, जरा एवढासा स्पर्श झाला तरी पांढरा जब्बा काळा कुट्ट. मग अशी कोळशासारखी मैत्री करायची का. बरं म्हणाले तो थंड होता म्हणून रंग लागला, म्हणाले तापूया, भट्टीत टाकला, काय झालं, गरम झाला, तप्त झाला, अग्नी दिसायला लागला त्याच्यात. आता घ्या बरं हातात, घ्याल का, नाही घेणार. तशी मित्रता शत्रुता दुर्जनाची. दुर्जन लोकांशी मैत्री केली, तो दुर्जन थंड असो अथवा गरम असो, कायम आपल्याला त्याचा त्रासच होणार आहे. मग मैत्री कोणाशी करायची, ओळखायचं कसं, कशी मैत्री करायची. तर सुभाषितकार त्याच्यावर उत्तर म्हणून पुढचं सुभाषित सांगतात. तो याचे परिणावहीन उरते, संतप्त लोहावरी, ते भासे नलिनी दलावरी पहा, सन्मौक्तिकाचे परी. ते स्वातिस्तव अभ्युषुप्ती पुटकी, मोती घडो नेटके, जाणा उत्तम मध्यमाधम दशा, संसर्ग योगे टिके. राजाधिराज रामचंद्र भगवान की. कशी मैत्री करायची, संगत कशी असावी, जाणा उत्तम मध्यम अधम.
आपल्याला कुठल्या पायरीत कुठल्या कॅटेगरीत जायचं असं मराठी बोलल्यावर लगेच समजतं. ते आपण लक्षात घ्यायचं. कोळशासारखी अशी मैत्री केली तर आपल्या आयुष्याची काय होणार आहे? राख. मग काय करायचं तर साध्या पाण्याच्या थेंबाचा दृष्टांत दिला. पाण्याचा थेंब कुठं ठेवला, त्याचं काय होतं? तो याचे परिणावही नवरती संतप्त लोहावरी. स्त्रिया रोज घरी पोळ्या करताना भाकरी करता. तापलेल्या तव्यावर पाण्याचा एक थेंब पडला, काय होतं? चर 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 वाजतो, उड्या मारतो तो थेंब. क्षणात वाटतो की नाही हा किती मोत्यासारखा दिसतोय, पण नाहीसा होतो क्षणात. अशांशी मैत्री धरली तर काय होईल? राख. म्हणून अधम संगत, अधम मैत्री म्हटलं. दुसऱ्या प्रकारची मैत्री, थांबा आधी पहिलंच उदाहरण पूर्ण करूया. काय पहिली का दुसरीच्या पुस्तकात हा धडा होता, आठवेल सगळ्यांना. तुमची माझी जनरेशन गॅप भरपूर आहे, पण तरीसुद्धा नातवंडांना मुलांना शिकवताना धडा वाचला असेल. 2 मित्र चाललेले असतात, घरी पण नातवंडांना सांगायला बरं पडेल आणि म्हणाल की उद्या कीर्तनाला चल, तिथे पण छान काहीतरी ऐकायला मिळतं म्हणून सांगते. तेवढ्यासाठी केला हा तयार केलं अवचट काका तुम्ही सगळ्यांना. 2 मित्र चाललेले असतात जंगलातनं. अधमाशी मैत्री केल्यावर काय होतं बघा. मित्र जात आहेत, जंगल आहे, घनदाट अरण्य आहे, आणि जाता जाता समोरनं एक मोठंच्या मोठं अस्वल येतं. आता एकानं आपल्या मित्राचा हात घट्ट धरला, कारण दुसरा कोणी सोबतच नाहीये. जो सोबती असतो त्याचा हात आपण घट्ट धरतो की नाही? हात घट्ट धरला. तो म्हणाला, सोड, अरे काय करतोस, झाडावर चढ लवकर, अस्वल आता समोर, अरे हबक हबक आलं म्हणेपर्यंत त्यानं त्याचा हात सोडला. हे होते तिथं बघायला पुंडलिक वरदा. ह्यांना साथीदार म्हणायचं बरं, पहिल्यांदाच हा योग आलाय. छान. ह्यांनी अनेक वर्षापूर्वी वाजवलंय पुंडलिक वरदा. मित्राचा हात सोडला आणि झाडावर झरझर चढला. हा खाली उभा राहतोय, अरे मला चढता येत नाही, मला घेऊन का नाही गेलास, तू तुझं बघ काय ते. झाडावर चढला. आता ह्याला काही कळेना काय करावं. शक्तीपेक्षा आयडियाची. काय टी व्ही बघता तुम्ही पुंडलिक वरदा. यानं काय केलं, होता त्याच जागी आडवा पडला. आडवा पडला आणि श्वास रोखून धरला. थोडासा प्राणीशास्त्राचा अभ्यास असेल तर लक्षात येईल, अस्वल हा प्राणी आहे जो जिवंत असणाऱ्यालाच मारतो. बरं, मारतो म्हणजे गुदगुल्या करून मारतो. समोरच्याला गुदगुल्या करताना विचार करा, पुंडलिक वरदा. निश्चित पडून राहायला, ते अस्वल जवळ आलं. झाडावरनं मित्र बघतोय की अस्वल जवळ आलं, ह्याला काहीच कसं करत नाहीये. कानापाशी आलं, तोंडापाशी आलं, नाकापाशी आलं, लक्षात येतंय, घेतंय, श्वास घेत श्वास रोखून ठेवला होता. याचं कारण प्राणायाम करत होता. श्वास रोखून ठेवलाय. ते अस्वल गेलं, काहीही इजा न करता गेलं. हा मित्र झाडावरनं खाली उतरला आणि विचारलं, का बाबा, तुझ्या कानात त्यानं काय सांगितलं? कानात काय सांगितलं? त्यानं एक सुभाषित सांगितलं. अस्वल माझ्या कानात सांगून गेला, मित्र जया समणितले सुज्ञे त्यासी करू नये कपट. मन दुखविता तयाचे होईल की आपुला नाश निपट. ज्याला आपण मित्र म्हणतो त्याच्याशी कुठल्याही प्रकारचं कपट करायचं नाही, असं मला अस्वलाने सांगितलं. खरंच अस्वलाने काही सांगितलं का? नाही. पण ही अधम मैत्री होती, म्हणून अशा अवस्थेत संकटकाळी हा मित्र त्याला सोडून गेला. मग काय करावं? दुसरं उदाहरण दिलं, मध्यम मैत्री कशी असावी. ते भासे नलिनी दलावरी पहा संपोटिकाचे परी. नलिनी दल म्हणजे काय? मराठी मीडियम ना तुमचं. नलिनी म्हणजे बोट दाखवू नका इथं कोण असेल तर. नलिनी म्हणजे कमळाचं पान, त्याला नलिनी असं म्हटलं जातं.
त्या कमळाच्या पानावर या पाण्याचा एक थेंब पडलेला दिसला की निरीक्षण करा मंडळी. निरीक्षणापेक्षा दुसरा कुठलाही मोठा अनुभव नाही जगात. तो कसा दिसतो पाण्याचा थेंब? मोत्यासारखा दिसतो. मोती दिसतो का? पटकन उचलायला जाऊ नका बरं का, चिखलात असतं कमळ. पुंडलिक वरदा, नाही तर म्हणाल कीर्तनकार ताईंनी सांगितलं. मध्यम मैत्री ती सुद्धा करू नका. मग कशी मैत्री करा? ते स्वाती स्तव अब्धी शुक्ती पुटकी मोती घडो नेटके. स्वाती नक्षत्रात समुद्रात जे शिंपले असतात त्या विशिष्ट प्रकारच्या शिंपल्यात स्वाती नक्षत्राच्या दिवशी पाण्याचा थेंब पडला की त्याचा काय होतो? काय होतं? मोती होतो. मला सांगा, हे ज्ञान कुठं मिळालं होतं का? नाही म्हणा. नाही म्हणत नाहीत. मोती झाला. उत्तम मैत्री, उत्तम सख्य कसं असावं? तर ते ह्या खऱ्या मोत्यासारखं असावं. असं मैत्र करावं, अशी मैत्री करावी, असं सख्य करावं जे आपल्याला कल्याणाप्रत नेईल, उत्कर्षाप्रत नेईल. पण लक्षात घ्या मंडळी, सामान्य जीवनात या मैत्रीची धाव कुठपर्यंत? राजद्वारे स्मशानेच. घरापासून स्मशानापर्यंत. त्याच्या पुढं काय करायचं? त्याच्या पुढं काय करायचं ते माहीत नाही. मग मैत्री कशी करायची? जनाबाई सांगतात, उणे पडो नेदी त्याचे वारे सोशी आघाताचे. आपल्या मैत्राकडं काहीतरी कमी आहे म्हटल्यानंतर, उणे म्हणजे कमी, वारे सोशी आघाताचे. जनाबाई जेव्हा झोपडं करून राहत होत्या तेव्हा त्या झोपडाचं वाऱ्यानं छत उलटून गेलं. मैत्री कोणाशी केली होती? पांडुरंगाशी. पांडुरंग काय म्हणाला? गडी पाठवतो, करून घे. नाही. पांडुरंग स्वतः आपला जो शेला होता त्या शेल्यानं तिची पूर्ण झोपडी झाकून टाकली आणि तिला वरती छत दिलं. संपूर्ण पालन पोषण करणारा भगवंत त्या पांडुरंगाशी मैत्री करायची. भगवंताशी मैत्री केल्यानंतर काय साध्य होतं? तसंही आपण काहीतरी साध्य होतं म्हणूनच तर साधायला जातो की नाही? आपल्या आयुष्यात काही साधं आहे का? नाही. कोणाचं आयुष्य साधं आहे का? आहे का? प्रत्येकाची काहीतरी खटपट चालूच आहे. कशासाठी? समाधान मिळण्यासाठी. मग त्याच्या सोबत जोडीला कोण असलं तर दोघांनी मिळून केलेलं कार्य उत्तम पार पडतं. लक्षात घ्या, जीवाची आणि शिवाची मैत्री ही परब्रह्म्याला अपेक्षित आहे. आणि म्हणूनच पावस निवासी स्वरूपानंद अभंगात सांगतात, सखा माझा नारायण, सखा माझा नारायण, सखा माझा नारायण. सखा माझा नारायण, करी चिंता निवारण, करी चिंता निवारण, सखा माझा नारायण. वा. दोष जाळुनी समस्ता, दोष जाळुनी समस्ता, शुद्ध करी माझे चित्त, शुद्ध करी माझे चित्त, सखा माझा नारायण. नारायणगावला आली आहे. काय योगायोग असतो बघा. अनेक दिवसांपासून, म्हणजे कोविडपासूनच म्हणा, काय झालं की नारायणा 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 म्हणायची सवय आली. देवाला लक्षात आलं, कारण सख्य त्याच्याशी केलंय. तो म्हणाला, तुला एकदा माझ्या गावाला पण घेऊन जातो. म्हणून आज इथं. लक्षात घ्या,
लौकिक आयुष्य आपण प्रत्येकजण जगतो, पण त्या लौकिकाला आपण अध्यात्माकडं कसं जोडायचं हे आपल्याच हातात आहे. आणि अशी जोडणी कोण करून देतो तर त्या भगवंताशी. वा वा, सख्य केलं की तो भगवंत आम्हाला त्यापर्यंत पोहोचवतो. तो आमचा हात मागं नाही ओढत, तो म्हणतो तुला जायचंय ना योग्य मार्गाला, चल मी तुझा हात धरतो, आणि आम्हाला भगवंत घेऊन जातो. आणि या उलट त्याच्याशी सख्य केल्यानंतर सुद्धा आमची मती कुठेतरी भ्रष्ट झाली, कुठेतरी वाईट वागायचा विचार आला, तर तो भगवंत काय करतो, दोष जाळूनी समस्त शुद्ध करी माझे चित्त. तोच भगवंत आपला हात धरतो आणि सांगतो बाबा वाट चुकलायस, या वाटेनं चल, मी तुला मार्ग दाखवतो. दोष जाळूनी समस्त शुद्ध करी माझे चित्त, शुद्ध करी माझे चित्त, सखा माझा नारायण, सखा माझा नारायण, सखा माझा नारायण. भगवंताशी मैत्री केलेली कितीही आळवली तरी काय होते, कमीच पडते हो. अशा भगवंताशी मैत्री करायची. तो भगवंत काय करतो, पुन्हा भगवंत लौकिकातलं उदाहरण देतात. ठीक आहे, ते त्यांचं गेट लावतायत, तुम्हाला माहिती आहे आवाज कसला आहे, सगळ्यांनी वाकून बघायचं, काय चाललंय, काय चाललंय, काय चाललंय. बघितलं, एकाने बघितलं की सगळे बघता, अरे बापरे गेट लावतोय का. बायकांच्या मनात विचार, जरा तेल घालायचं ना, आवाज येणार नाही, पुंडलिक वरदा. ज्या हसले त्यांच्या मनात खरंच आलं, श्रीराम. काय सांगत होते, सोपं वाटलं. भगवंताशी मैत्री केल्यानंतर भगवंत आम्हाला लौकिक उदाहरण देतो. काय उदाहरण देतात, आप फटत टुकरा भयो राखत पद मुख रंग. म्हणजे काय, भगवंताची मैत्री म्हणाले कशी आहे, तर म्हणाले पानासारखी आहे. पान म्हणजे कसलं, अनेक प्रकारची पानं असतात ना, अनेक प्रकारची पानं. जेवायला घेतो त्याला पान म्हणतात, झाडाचं असतं त्याला पान म्हणतात, पत्त्यांचं खेळतो त्याला पान म्हणतात, अजून जे वरून खाली पितात, पोटात थंडावा देतात त्यालाही पान म्हणतात. पुंडलिक वरदा, त्याला असुर असं नाव आहे, पुंडलिक वरदा. भगवंत काय सांगतात, जे पान मुखात गेल्यानंतर आपलं तोंड रंगवतं. आता कुठलं पान सांगा, कुठलं, विड्याचं पान असेल ना इथं कुठं पानाचा ठेला. पुन्हा निरीक्षण आलं, निरीक्षण म्हणून गेले. तुम्ही म्हणाल बाई पान खाते का, नाही, निरीक्षण म्हणून गेले. काय करता, आता अभ्यासाचा भाग म्हणून अभ्यास करायला जायचं. काय सांगितलं, फटत टुकरा भयो राखत पद मुखरंग. येणारे लोक सांगतात बाबा त्या पानवाल्याला, तो बिचारा काय करतो, ती पानं कशात तरी बुडवून ठेवतो. कशात बुडवतो, चुन्याच्या पाण्यात. त्याचं टोक काढतो, देठ काढतो, असं उभं धरतो, झटकतो, शिरा काढतो. फार नवीन बघितल्यासारखं करू नका. हे सगळं केल्यानंतर त्या पानावर चुना फासतो ना. मग मागणी करणारे सांगतात बाबा कत्री घाल आणि काय खडी काय ती सुपारी घाल. मग तो ती कातरतो, त्याच्यात घालतो, गुलकंद घालतो, ज्याला जे पाहिजे ते घालतो. सगळं घातल्यानंतर शांत बसला का, नाही. किती यातना देतो आपण त्या पानाला बघा. म्हणजे खाऊ नका असं माझं म्हणणं नाही, भगवंताने जो दृष्टांत सांगितला तो सांगते. एवढं करून सुद्धा ते पान आम्ही असं गुंडाळतो आणि आमचं समाधान होत नाही. आम्ही एक लवंग घेतो चांगली, त्याला खूपच तो आता तर नवीन प्रकार आलाय, ते जाळून देतात तोंडात घालायला. पुंडलिक वरदा. एवढं सगळं करून सुद्धा ते पान तोंडात गेल्यावर काय करतं, पोटात गेल्यानंतर काय करतं, अपाय करतं.
आम्हाला गुणकारी असणारं हे पान, विड्याचं पान, भगवंत आमच्यासाठी असा गुणकारी आहे, आपल्यासाठी सगळे हाल अपेक्षा तो सोसतो. तुम्ही म्हणाल तुम्ही बघायला येता, पण याही सगळ्या पलीकडं विश्वास, श्रद्धा फक्त नावं ठेवायची नसतात मनुष्यांची, असतात ना. विचारलं विश्वास कुठे, तो काय दुकानात गेलाय. श्रद्धा कुठे, घरी स्वयंपाक करतीये, नाही. प्रत्येक गोष्टीला अध्यात्माकडं जोडायला शिका. फार वेगळं करायचं नाही. तुम्ही म्हणाल सख्यभक्ती, सख्यभक्ती कशी करायची, सगळ्यात अवघड आहे. भक्तीच अवघड आहे. भक्ती तरी ही सुळावरील पोळी, असं तुकाराम महाराज वर्णन करतात. कशी करायची भक्ती, अहो सोपी आहे. लहान मूल आपल्या आईला सगळ्या गोष्टी सांगतं ना, बोबडं का होईना सांगतं ना. काय सांगतं, आज आई शाळेत असं झालं, ग्राउंडवर असं झालं, क्लासमध्ये असं. एक वेळ ठरवा, रोज भगवंताला काय होतंय आपल्या दिवसभरात ते सांगा. फार वेगळं करायचंय का, नाही म्हणा. सख्य कसं करायचं, साधी सोपी पद्धत सांगते. रोज भगवंताला सांगा, भले का गाराणी घाला, फक्त दुसऱ्याचं वाईट चिंतू नका मंडळी. ते असतं रिबॉन्ड असतं, ते असं झपकन जातं आणि पटकन आपल्याकडे येतं. नाही तर शेजारच्यानं बाबा गाडी घेतली, त्याच्या गाडीचं पुंडलिक वरदा. लोक असं मागतात बरं. या समाजात जशी चांगली लोक आहेत तशी विकृत लोकसुद्धा भरपूर आहेत. पण तरीसुद्धा हा समाज, हा सनातन धर्म टिकून आहे का? कारण आम्हाला संस्कारांची जी शिदोरी मिळाली, त्या शिदोरीचा वापर करून आम्ही भागवत धर्माचा पताका सगळीकडं फडकवायचा प्रयत्न करतो. रामनवमीचा उत्सव आहे, देवळात कीर्तन करता आलं असतं. मला विषय काहीच माहीत नाही बरं का, पण तरी बोलते. देऊळ छान मोठं आहे, करता आलं असतं, पण नाही. लोकांसमोर रस्त्यात कीर्तन केलं का? कारण रस त्यात आहे म्हणून. आहे ना. तुम्ही सगळे घरचं काम करून, जेवणखाण करून, भले जेवून, घरी जाऊन जेवून, काहीतरी कुठं तरी तडजोड करून इथं येता, सगळं आयोजित करता. संघ असं म्हटलं इथं. संघ कशासाठी? कारण एकत्रित केलेली उपासना, एकत्रित केलेलं कार्य. आणि खरं सांगू का, याच्याही पलीकडे जाऊन सध्या एकीकरणाची फार गरज आहे. पुंडलिक वरदा. पटलं ना? हो म्हणा. जय जय रघुवीर. पटलं नाही? बायकांना तर सगळ्यात जास्त पटला पाहिजे. मंगलमूर्ती. तरी पूर्ण आवाज नाही. कोणतरी छान स्वरात म्हटलं बरं. वा. कशासाठी आमचा तरी एवढा आटापिटा आहे तुमच्याकडनं म्हणून घेण्यात? काय गरज पडली आहे? मी आले, माझ्या वेळात कीर्तन केलं, मी गेले. पण नाही, मी पहिल्यांदाच सांगितलं की सहकीर्तन अपेक्षित आहे. कीर्तनाला येणारे अनेक श्रोते असतात, असं त्याविषयी बोलत नाही. विचार करा आपणच, म्हणजे बोलायचं की नाही, नाम घ्यायचं की नाही, हे लक्षात येईल. सख्य करायचं भगवंताशी, म्हणजे रोज सगळं जे काही होईल ते भगवंताला सांगायचं. लक्षात घ्या, तुम्ही अशी सांगायला सुरुवात केलीत. सायकोलॉजी आम्हाला सांगते 21 दिवसाचा पिरियड असतो. त्या 21 दिवसाच्या पिरियडमध्ये तुम्ही मनाला एखाद्या प्रकारची सवय लावून घेऊ शकता. रोज सवय लावा. 22व्या दिवशी तुम्ही कुठेही असाल तरी तुमचं मन गाराणं घालायला सुरुवात करेल. भगवंता आज असं झालं होतं, तसं झालं होतं. तुम्ही त्याला सांगायला सुरुवात करा, तो तुम्हाला उत्तर देईल. कधी? श्रद्धा ठेवलीत तर. उणे पडो नेदी त्याचे, वारे सोशिये आघाताचे. त्या जनाईनं पूर्ण भगवंतावर विश्वास ठेवला. हो, त्या जनाईकडे भगवंत दळण कांडायला येत होता. दळिता कांडिता तुझं गाईनं आनंदा. तिनं पांडुरंगाशी मैत्री का केली? नव्हते का पंढरपुरात कोणी? होते की, भरपूर लोक होते. पण त्यामागं एक तत्व आहे. सगळ्यांच्या घरी झाडं आहेत, आहे ना, शेती आहे. इथे शेतीप्रधान असलेलं हे गाव आहे. मला सांगा, झाडाला पाणी घालायचं कुठं घालता? हां, मुळाला घालता ना? का प्रत्येक पानाला असं हातात धरून पाणी घालतो? करता? नाही, मुळाशी पाणी घालतो, जेणेकरून सगळ्या झाडाला त्याचं पूर्ण पाणी मिळेल, पोषण मिळेल. त्याचप्रमाणे
लौकिकात काय करायचंय? भगवंताचेच पाय धरले तर सगळ्यांशी सख्य राहील. नाहीतर व्यवहार ज्ञानात बाबा एकाशी गोड बोलायला लागला म्हणजे माझ्याशी वाकडं येतं. विचार करा, 2 मैत्रिणी बोलत असतील, तिसरी आली तर त्यांचा विषय बदलतो. व्यवहार आहे ना हा, आहे की नाही? आम्ही नाही बाई त्यातल्या असं म्हणूच नका. ह्युमन सायकोलॉजी आहे, साधं सोपं आहे. दुसरी नसेल, तिसरी नसेल तर चौथी विषयीची गाराणी गायली जातात. अशांशी मैत्री करण्यापेक्षा जे मूळ आहे त्याच्याशी, त्या विश्वंभराशी मैत्री केली, भगवंताशी मैत्री केली, येता जाता उठता बसता त्याला सगळं सांगितलं की काय होईल? आपोआप आपल्याशी सगळे चांगले वागायला बोलायला लागतील. हा सिद्धांत आहे बरं का. काही काही माणसं असतात, माझं कोणाशीच पटत नाही. अरे बाबा, भगवंताशी पटवून घे, अख्खं जग तुझ्या पाया पडायला येईल. कोणाशी पटव? मुळात पाणी घाल, झाडाच्या मुळाला पाणी घाल. तसं या विश्वाचा सगळा पसारा चालवणारा जो भगवंत आहे त्याचे पाय धर, त्याच्याशी सख्य कर. सख्यभक्ती 8वी आहे, पण 8वी असणारी सख्यभक्ती आठवली की लौकिकदृष्ट्या 8वीत गेलं नाही तरी चालतं. जनाबाई गेल्या का 8वीत गेल्या? सतत आठव केला, स्मरण केलं भगवंताच्या नामाचं. म्हणून काय झालं? संत पदवीला प्राप्त झाल्या. जनाबाईंवर केलेले सगळे आरोप पांडुरंगानं आपल्या अंगावर घेतले. अंगा राखितो निर्वाणी. याही पलीकडं जाऊन सांगते मंडळी, सख्य जेव्हा असतं ना आपलं एखाद्याशी, तेव्हा आपण त्याला जेवढं चांगलं सांगतो तेवढं वाईटसुद्धा सांगतो ना. जनाबाईंचा अभंग आहे, मूळ मायेच्या कारट्या. कोणाला बोलली? पांडुरंगाला. पण अधिकार प्राप्त केला. आपल्या आयुष्यात कुठली वाईट गोष्ट झाली की बाबा भगवंताला मला तूच दिसतोस का? उलटं बोलले, तुला मीच दिसते का? माझंच वाईट करायचं होतं का? असा लौकिक विकार प्रत्येकाच्या मनात येतो ना. तो न येण्यासाठी काय करायचं? कोणाशी मैत्री करायची? पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा. अगणित लावण्य तेज पुंजाळले, अगणित लावण्य तेज पुंजाळले. न वर्णवे तेथी शोभा, कानडाऊ विठ्ठलू करनाटकू, कानडाऊ विठ्ठलू करनाटकू. येणे मज लावे लावेली, कानडाऊ विठ्ठलू करनाटकू. येणे मज लावे अगणित लावण्य तेज पुंजाळले, न वर्णवे तेथी शोभारे. असा भगवंत, त्याच्याशी सख्य करायचं. साधी सोपी भक्ती आहे. फक्त त्याच्याशी रोज गप्पा मारायच्या. फार अवघड नाही सांगत आहे, हातात जपाची माळ घ्या नाही सांगितलं. फक्त गप्पा मारा. लक्षात घ्या, गप्पा मारण्यात जो कोणी भगवंत ज्याची सगुण मूर्ती समोर असेल त्याला हाक तरी माराल ना गप्पा मारता मारता. बाबा रामा, कृष्णा, मधुसूदना, गणपती बाप्पा म्हणाल ना. ज्या आत्मीयतेनं म्हणाल त्याच आत्मीयतेनं भगवंत आपला हात धरेल. हेच मूळ अभंगात साध्या सोप्या भाषेत आम्हाला जनाबाई सांगतात. मूळ चाल जी आहे ती म्हणण्याचा प्रयत्न करते.
ठीक आहे, मग पट्टदीपमध्ये म्हणूया. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी. उणे पडोने दे त्याचे वारे सोशिया घाताचे. उणे पडोने दे त्याचे वारे सोशिया घाताचे. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी. उणे पडोने दी त्याचे वारे सोशिया घाताचे. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी. ज्याचा सखा हरी त्यावरी. ज्याचा सखा हरी त्यावरी. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी. मला फक्त पाणी